महा-डी-बी-टी स्कॉलरशिप तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल 2025-26चे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर तुम्हाला परत एक चान्स देण्यात आलेला आहे। तर बघू शकता फॉर्म भरण्याची 2025-26साठी जी लास्ट डेट होती ही होती 31 मार्च 2026। तर यापर्यंत म्हणजे या वेळेपर्यंत जेही विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाही, ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी परत जी डेट आहे ही वाढवून दिलेली आहे आणि बघू शकता की कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तर बघू शकता 2025-26 साठी जी डेट आहे 30 जून 2026 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, कारण की जेवढा वेळ तुम्ही फॉर्म भरण्यासाठी करणार म्हणजे जेवढे लेट तुम्ही फॉर्म भरणार तेवढ्याच वेळ तुम्हाला स्कॉलरशिप अप्रूव्हलला वेळ लागेल आणि तुमच्या फॉर्ममध्ये जर त्रुटी आली तर परत ती जे फॉर्मची प्रोसेस भरपूर लेंदी होऊन जाणार। त्यामुळे लवकरात लवकर आपले फॉर्म भरून हार्ड कॉपी जी आहे ही आपल्या कॉलेजला सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला कॉलेजची कोणतीही फी पेड करायचं काम पडणार नाही। तर महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2025-26 बद्दल ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे, रिन्यूअल असेल विद्यार्थी किंवा फ्रेश असेल म्हणजे फर्स्ट इयरचे विद्यार्थी, दोन्हीही फॉर्मचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले आहे। त्याप्रमाणे तुम्ही तुमचे फॉर्म भरा आणि आता यावर्षी ज्याही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होणार ते विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल किंवा फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला किंवा सेकंड इयरमधून थर्ड इयरला गेलेले असेल तर ते विद्यार्थी रिन्यूअल फॉर्म भरणार। तर त्यांचे स्कॉलरशिपबद्दल, वसतिगृहाच्या ॲडमिशनबद्दल, त्यानंतर स्वआधार, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या संदर्भात जेवढेही स्कॉलरशिप असतात त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दरवर्षी देण्यात येत असते। तर यावर्षी जे विद्यार्थी आता ॲडमिशन घेणार 2026 आणि 27च्या सेशनमध्ये तर संपूर्ण विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर A to Z माहिती देण्यात येणार स्कॉलरशिपबद्दल। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।